जय श्रीकृष्ण भक्तांनो, आज आपण 13, 14 आणि 15 तीन श्लोक पाहत आहोत. महात्मानस्तु मा पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यन्यमनसो ज्ञात्वा भूतादीम व्ययम्. तू परंतु पार्थ, हे पृथ्वीनंदन, देवी प्रकृतीचे आश्रित अनन्य मनसः अनन्य भाव मनावाले महात्मलोक माम मला भूत दीमम संपूर्ण प्राण्यांचा आदी अव्ययम अविनाशी ज्ञात्वा जाणून भजंती माझे भजन करतात. परंतु हे पृथ्वानंदन, दैवी प्रकृतीचे आश्रित अनन्य मनवाले महात्मा लोक मला संपूर्ण प्राण्यांचा आदी आणि अविनाशी जाणून माझे भजन करतात. श्लोक 14. सततं कीर्तयन्तो मां यतनन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्ययुक्ता निरंतर लागलेली माणसे, दृढव्रतः दृढव्रती होऊन, यतंता लगनपूर्वक साधनेत लागून, च आणि भक्त्या प्रेमपूर्वक, कीर्तयंता कीर्तन करीत, च तसेच, माम मला, नमस्यन्तः नमस्कार करीत, सततम निरंतर, माम माझी, उपासते उपासना करतात. नित्य निरंतर लावलेली माझ्यात लागलेली माणसे दृढवृत्ती होऊन लगनपूर्वक साधनेत लागून आणि प्रेमपूर्वक कीर्तन करीत, तसेच मला नमस्कार करीत निरंतर माझी उपासना करतात. श्लोक 15. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्. अन्ये दुसरे साधक ज्ञानेंद्वारा एकत्वेन एकाकी भावाने माम माझे यजंतः पूजन करीत उपासते माझी उपासना करतात. च आणि अपि दुसरेही कित्येक साधक पृथक्त्वेन पृथक विश्वतोमुखम सर्व बाजूला मुख असणाऱ्या विराट रूपाची अर्थात संसाराला माझे विराट मानून अर्थात संसाराला माझे विराट मानून सेवका भावाने बहुधा माझी अनेक उपासना करतात. दुसरे साधक ज्ञान यज्ञाद्वारा एकी भावाने अभेद भावाने माझे पूजन करीत माझी उपासना करतात. आणि दुसरेही कित्येक साधक पृथक मानून चहूबाजूला मुख असणाऱ्या माझ्या विराट रूपाची अर्थात संसाराला माझे विराट रूप मानून सेवक भावाने माझी अनेक प्रकारे उपासना करतात. अशा प्रकारे 15 श्लोकाचा इतिहास समजा. जय श्रीकृष्ण.